नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात RBC ऑनलाईन बाय दत्तात्रय राऊत। 12वी विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण युनिट टेस्ट घेणार आहोत ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकवर। ही युनिट टेस्ट बोर्डाच्या नवीन प्रश्नपत्रिका आराखड्याप्रमाणे असेल। पूर्णतः बोर्ड क्वेश्चन पॅटर्न प्रमाणे असेल। तर चला तर बघूया आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन पॅटर्न कशा पद्धतीचा असेल, त्याचबरोबर किती मार्काची ही घटक चाचणी असेल आणि त्यासाठी किती वेळ असेल। 25 मार्काची ही घटक चाचणी युनिट टेस्ट, त्यालाच युनिट एक्झामिनेशन म्हणायचं। वेळ असेल 60 मिनिट्स। त्यामध्ये सेक्शन ए मध्ये MCQs विचारले जात असतात। आपण घटक चाचणीच्या सोयीनुसार आपण ह्या ठिकाणी 25 मार्कामध्ये ही घटक चाचणी आपण घेत आहोत आणि परंतु ही बोर्डाच्या क्वेश्चन पॅटर्न प्रमाणे असेल। पहिला प्रश्न असेल सिलेक्ट अँड राईट द करेक्ट ॲन्सर। दिलेले पर्याय प्रश्नांचे असतील, त्या पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला अचूक निवडायचा आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न अशा प्रकारचा असेल, द केमिकल टेस्ट दॅट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ टायफॉइड इज। त्याचे ऑप्शन्स अशा प्रकारचे असतील। ऑप्शन ए इलियासा टेस्ट, ऑप्शन बी ECR टेस्ट, ऑप्शन सी PCR टेस्ट, ऑप्शन डी विडॉल टेस्ट। ह्या 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला या प्रश्नासाठी निवडायचा आहे। अचूक पर्याय निवडल्यानंतर ह्यामध्ये ऑप्शन्स कोणता आहे, ए आहे किंवा बी आहे किंवा सी आहे किंवा डी आहे, त्यामध्ये जे वर्ड्स दिलेलं आहे ते सुद्धा लिहिणं बोर्डाला अपेक्षित आहे। तरच ह्या ठिकाणी करेक्ट मार्किंग किंवा त्याचं गुणदान योग्य पद्धतीनं होत असतं। त्यानंतर पुढचा प्रश्न अशा प्रकारचा असेल, MCQsमध्ये दुसरा MCQs, AIDS is caused by HIV. Among the following, which one is not a mode of transmission of HIV? पर्याय अशा प्रकारचे आहेत, ट्रान्सफ्युजन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड, ऑप्शन बी आहे शेअरिंग दी इन्फेक्टेड निडल्स, ऑप्शन सी आहे शेकिंग हँड्स विथ इन्फेक्टेड पर्सन्स, ऑप्शन डी आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स। ह्या पर्यायापैकी तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे आणि तो लिहायचा आहे। त्यानंतर अँटीबॉडीज प्रेझेंट इन कोलोस्ट्रम विच प्रोटेक्ट दी न्यूबॉर्न फ्रॉम सर्टेन डिझिजेस इज ऑफ। पर्याय अशा प्रकारचे असतील। प्रश्न अगदी व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे। अचूक पर्यायाकडे जाण्यासाठी आपण प्रश्न हे नेहमी वाचला गेला पाहिजे, जेणेकरून प्रश्न अगदी आपल्याला समजलाच तरच आपण त्याचं उत्तर किंवा त्या उत्तराकडे आपण अचूक पद्धतीनं जाऊ शकतो। ऑप्शन ए आहे IgG टाईप, ऑप्शन बी आहे IgA टाईप, ऑप्शन सी आहे IgD टाईप आणि ऑप्शन डी आहे IgE टाईप। ह्या पर्यायापैकी अचूक एक पर्याय निवडायचा आहे। त्यासाठी प्रश्न अगदी व्यवस्थितपैकी आणि काळजीपूर्वक समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर सेक्शन ए मध्येच प्रश्न क्रमांक 2 मध्ये 1 मार्काचे प्रश्न विचारले जात असतात। एका वाक्यात तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं। म्हणून ॲन्सर दी फॉलोइंग इन 1 सेंटेन्स अशा प्रकारची सूचना ह्या प्रश्नांमध्ये दिलेली असते। ह्यामध्ये आपण युनिट टेस्टमध्ये
एकूण 4 प्रश्न एका वाक्यात उत्तरल्या अशा प्रकारचे विचारलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न असा असेल, स्टेट व्हाय अँड अँटीबॉडीज इज रिप्रेझेंटेड ॲज H2L2. अँटीबॉडीज हे H2 आणि L2ने कशा पद्धतीनं आणि का रिप्रेझेंटेड केलेले आहे, ह्याचं उत्तर तुम्हाला एका वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. ह्या उत्तराला 1 मार्क असेल. पुढील प्रश्न अशा प्रकारचा आहे, नेम द इन्फेक्शन अँड इट्स अ कॉझिटिव्ह इफ अ पेशंट इज प्रिस्क्राईब दी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. म्हणजे ज्या एखाद्या रुग्णांना अँटी रेट्रोव्हायरल थेरपीने प्रिस्क्राईब्ड केलेलं असेल तर त्या आजाराला किंवा त्या इन्फेक्शनला काय म्हणतात आणि त्याचं कॉझिटिव्ह एजंट काय आहे, त्याला 1 मार्क असेल. त्यानंतरचा प्रश्न अगदी काळजीपूर्वक समजावून आणि वाचून घेतला गेला तरच आपण अचूक उत्तर त्या ठिकाणी लिहू शकतो. पुढील प्रश्न अशा प्रकारचा आहे, मेन्शन दी साईट इन द बॉडी वेअर द बी सेल अँड टी सेल आर फॉर्म. प्रश्नांमध्ये असं विचारलेलं आहे की बॉडीमध्ये बी सेल आणि टी सेल कोणत्याच ठिकाणी प्रोड्यूस होत असतात, त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला ह्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. पुढील प्रश्न अशा प्रकारचा असेल, व्हॉट इज एपिडेमिओलॉजी. एपिडेमिओलॉजी म्हणजे काय, ह्याची व्याख्या तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. ह्याचे डेफिनेशन्स इथं लिहिणं अपेक्षित आहे. ह्याला 1 मार्क असेल. त्यानंतर सेक्शन बीमध्ये प्रश्नपत्रिकेच्या सेक्शन बीमध्ये मोस्टली 2 मार्काचे प्रश्न विचारले जात असतात. ह्यामध्ये तुम्हाला युनिट टेस्टमध्ये दिलेल्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे 2 मार्क तुम्हाला क्रेडिट देऊन जातील. पुढील प्रश्न अशा प्रकारचा असेल, हाऊ इज ॲक्टिव्ह इम्युनिटी डिफरंट फ्रॉम पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. प्रश्न अगदी व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर उत्तर आपल्याला कसं लिहायचं त्याची आयडिया किंवा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या माइंडमध्ये त्याची प्लॅनिंग तयार होत असते. इम्युनिटी, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. त्या फरक स्पष्ट करामध्ये समोरासमोर लिहिणं अपेक्षित आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव्ह इम्युनिटी. बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी ह्याचं उत्तर लिहित असताना पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये लिहित असतात. त्या पद्धतीनं जर लिहिलेलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मार्क हे क्रेडिट केले जात नाही, मूल्यांकन त्या ठिकाणी केलं जात नाही किंवा त्या ठिकाणी 0 मार्क तुम्हाला मिळू शकतो. म्हणून ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक स्पष्ट करत असताना त्यांचे मुद्दे समोरासमोर कंपॅरेटिव्हली आले पाहिजे. किमान 4 कंपॅरेटिव्ह पॉईंट्स ह्यामध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न अशा प्रकारचा असेल, गिव बिलो आर दी पॅथोजन्स अँड दी डिझिजेस कॉज बाय दॅम. Which out of these pairs is not correct matching pair and why. म्हणजे दिलेल्या चार्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पॅथोजन्स आणि त्याचे डिसीजेस दिलेले आहेत आणि ह्या पॅथोजन्स आणि डिसीजेसमध्ये त्यापैकी एक जोडी ही चुकीची आहे. ती चुकीची का आहे हे ती चुकीची कोणती आहे ते शोधणे आणि शोधल्यानंतर ती चुकीची कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. ह्यामध्ये आपण जर बघितलं तर हे 4 ह्या ठिकाणी पॅथोजन्स आणि ते डिसीजेस दिलेले आहेत. होचेरिया फिलॅरियासिस, मायक्रोस्पोरम रिंगवॉर्म, साल्मोनेला कॉमन कोल्ड, प्लास्मोडियम मलेरिया ह्या 4 पॅथोजन्स आणि डिसीजेस कॉज करणारे त्यांचं इनकरेक्ट मॅचिंग पेअर शोधून ती कशा पद्धतीनं इनकरेक्ट आहे ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायचे. नंतरचा प्रश्न असा असेल, इन द फिगर स्ट्रक्चर ऑफ एन अँटीबॉडी मॉलिक्यूल इज शोन. नेम दी पार्ट A, B and C. पार्ट
ए आणि बी आणि सी मध्ये जी डायग्रॅममध्ये दाखवलेले आहेत त्याला तुम्हाला लेबलिंग करायचं आहे. पार्ट एला काय लेबल करायचे, पार्ट बीला काय लेबल करायचे आणि पार्ट सीला काय लेबल करायचे. तर उत्तरामध्ये तुम्हाला ह्या पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी कशा पद्धतीनं आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न सेक्शन सीमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न असेल. प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कासाठी असेल. सीमध्ये केव्हा पण लक्षात ठेवा, सेक्शन ए 1 मार्कासाठी आहे, सेक्शन बी 2 मार्कासाठी आहे, सेक्शन सी 3 मार्कासाठी आहे. अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, दिलेल्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 सोडवणं अपेक्षित आहे. ॲज पर दी युनिट टेस्ट प्रमाणे. व्हॉट इज अ कॅन्सर, कॅन्सरची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. व्हॉट कॉजेस अ नॉर्मल सेल टू टर्न कॅन्सरस, नॉर्मल सेल ही कॅन्सरस सेलमध्ये कशा पद्धतीनं रूपांतरित होते. हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम अ नॉर्मल सेल, नॉर्मल सेलपेक्षा ही कशा पद्धतीनं डिफरंट आहे कॅन्सरस सेल आणि नॉर्मल सेलमध्ये. तुम्ही कंपेरेटिव्ह फरक स्पष्टसुद्धा ह्या ठिकाणी करू शकता. त्याला 2 मार्क असतील आणि व्हॉट इज अ कॅन्सर ह्याला 1 मार्क असेल. पुढील प्रश्न अशा प्रकारचा आहे. व्हॉट इज अ टायफॉईड, टायफॉईडची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. अँड दी लिस्ट आउट दी सिम्पटम्स ऑफ टायफॉईड, किमान 5 सिम्पटम्स तुम्हाला ह्या टायफॉईडचे लिहिणं अपेक्षित आहेत. डेफिनेशन्स हाफ मार्क्स आणि सिम्पटम्स ऑफ टायफॉईड 2.5 मार्क. त्यानंतरचा प्रश्न विच प्लांट इल्ड्स कॅनाबॉइड्स, कोणता प्लांट्स हा कॅनाबॉइड्स निर्मिती करतो. लिस्ट एनी 2 कॅनाबॉइड्स, 2 कॅनाबॉइडची लिस्ट करायची. नेम दी पार्ट ऑफ दी बॉडी दॅट अफेक्टेड बाय इट्स कंझम्पशन. ह्या कॅनाबॉइडचा वापर केल्यानंतर बॉडीचे कोणत्या पार्टला इन्फेक्शन होत असतं ते 2 बॉडी पार्ट लिहिणं अपेक्षित आहे. लिस्ट 1 मार्क, अफेक्टेड बॉडी पार्ट 1 मार्क आणि प्लांट इल्ड कॅनाबॉइड्स त्या प्लांटचं नाव लिहिणं अपेक्षित आहे की जो कॅनाबॉइड्स हा प्रोड्यूस करतो, इल्डिंग करतो, उत्पादित करतो. पुढील प्रश्न सेक्शन डीमध्ये बघूया. सेक्शन डी मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन डीमध्ये 4 मार्कासाठी प्रश्न विचारले जात असतात. यामध्ये प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी असेल. ॲन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2, दिलेल्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. त्यामधील पुढील प्रश्न अशा प्रकारचा असेल. व्हॉट इज अ कॉजेस अल्डोसेंट्स टू स्टार्ट यूजिंग अ ड्रग्स, अल्डोसेंट हा कोणत्या कंडिशनमध्ये ड्रग्ज वापरण्यास सुरुवात करतो. अल्डोसेंट असणारा जो कोणी व्यक्ती असेल किंवा पर्सन असेल. देन हाऊ कॅन यूज ऑफ दिस ड्रग्स टू बी अवॉइडेड, ड्रग्स प्रतिबंधित करण्यासाठी त्या ठिकाणी हाऊ कॅन यूज ऑफ दी ड्रग्स बी अवॉइडेड, प्रतिबंधात्मक उपाय ह्या ठिकाणी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहेत. प्रतिबंधात्मक उपाय 2 मार्कासाठी असेल आणि अल्डोसेंटच्या स्टार्ट यूजिंग दी ड्रग त्या कंडिशन्स तुम्हाला लिहिणं त्या ठिकाणी 2 मार्क अपेक्षित आहे 2 मार्कासाठी. पुढील प्रश्न अशा प्रकारचा असेल. व्हॉट इज अ रिंग वॉर्म, त्याची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. व्हॉट इज अ रिंग वॉर्म, व्हॉट आर दी डिफरंट टाईप ऑफ दी रिंग वॉर्म, आणि रिंग वॉर्मचे जे डिफरंट टाईप्स आहेत ते तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न अशा प्रकारचा असेल. fill the missing data in the table depicting diseases, their causative and symptoms. ह्या चार्टमध्ये नेम ऑफ द डिसीज दिलेले आहेत, कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत, सिम्पटम्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला मिसिंग डाटामध्ये डाटा फिल करायचा आहे. नेम ऑफ डिसीज दिलेला असेल तर त्याचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम दिलेला आहे, तर सिम्पटम्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. जिथे जिथे तुम्हाला मिसिंग डाटा दिलेला आहे तो डाटा
दिलेल्या डाटाच्या आधारावर तुम्हाला तो भरायचा आहे. ह्यामध्ये एकूण 6 फिलिंग मिसिंग डाटा दिलेला आहे. त्यापैकी कोणतेही तुम्हाला 4 लिहिणं अपेक्षित आहे. ह्यामध्ये नेम ऑफ द डिसीज दिलेला असेल, कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम दिलेला आहे तर सिम्पटम्स लिहायचे. दुसऱ्यामध्ये दिलं आहे की नेम ऑफ डिसीज लिहायचं आहे. कशाच्या आधारावर लिहायचं आहे? कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमच्या आधारावर लिहायचं आहे. ट्रायकोफायटॉन त्याचे सिम्पटम्स पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरला टायफॉईड दिलेला आहे, त्याचं कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम लिहिणं म्हणजे मिसिंग डाटामध्ये आहे, लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्या ठिकाणी सिम्पटम दिले म्हणजे दिलेल्या डाटाच्या आधारावर तुम्हाला मिसिंग डाटा फिल करायचा आहे. ह्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.